तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी फिटनेस रिलेटेड व्हिडिओ टाकतोय। पण मागच्या 1 महिन्यामध्ये आपली एकही मोठी व्हिडिओ आली नव्हती। तर त्याचं कारण असं होतं की म्हणजे माझा जॉब आणि कॉलेज दोन्ही चालू होतं आणि माझ्या कॉलेजचे इंजिनिअरिंगचे एक्झाम चालू होते, त्यामुळे मला एकही व्हिडिओ टाकता आले नाही। तर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो डेलीच्या, आणि आता पण शॉर्ट व्हिडिओ टाकतोय। पण एक मोठा टॉपिक मला डिस्कस करायचा तो म्हणजे की खूप जण असे बोलतात की होम वर्कआउट करणं गरजेचं आहे का। तर मग होम वर्कआउट जो आहे तो काय आहे की म्हणजे ज्यांच्याकडे टाईम नाही आहे जिमला जायला, काही लोकांना जिमची फीज अफोर्ड होत नाही आहे, असे लोक होम वर्कआउट करू शकतात। पण जर तुमच्याकडे टाईम आहे, तुमच्याकडे फी पण तुम्ही द्यायला तर रेडी आहात जिमसाठी, पण तरी पण तुम्ही होम वर्कआउटसाठी जर प्लॅन करत असाल तर मग त्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीत। आणि काही लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं की जिमला गेल्यानंतर बाकीचे लोक त्यांना बघून हसतील। तर मग असा विचार बिलकुल काढून टाका। सगळ्यात पहिला हा विचार मनातून काढून टाका, कारण की मी देखील तुमच्यासारखाच होतो। तुम्ही माझी प्रोग्रेस इंस्टाला जर तुम्ही मला फॉलो असाल तर तुम्ही माझे आधीचे फोटो वगैरे बघितले असाल, नसाल तर मग मी आता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की मी देखील खूप बारीक होतो। त्यामुळे मी 2018 मध्ये जिम जॉईन केली आणि तिथून ते 2024 आता 25 मध्ये आपण आलो, तिथून ते 2024 पर्यंत मी पूर्ण कन्सिस्टंट आहे आणि तुम्ही माझी प्रोग्रेस देखील बघू शकता। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही रेग्युलर जिम करा, तुमची बॉडी नक्की बनणार आहे। तर मग फक्त हा विचार मधून काढून टाका की बाकीचे लोक हसतील। कधीच कोणताच मुलगा, कोणताच बिल्डर एखाद्या बिगिनरला हसत नाही, कारण की त्यांनी पण तो फेस केलेला असतो, तो पण त्या स्टेजमधून पुढे गेलेला असतो। त्यामुळे तुम्ही हा आधी मनातून विचार करून टाका की ते लोक हसतील, ठीक आहे। आता याच्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ देखील बनवलेली आहे, पण मला असं वाटलं की ह्याच्यावरती एक लॉंग व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ बनवते। आणि आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब देखील खूप कमी लोक करतात, म्हणजे आता जवळजवळ 1 महिन्यापासून फक्त 70 सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत। तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच मराठी रिलेटेड टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो पण करून ठेवा। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे। तर मग आपण आपल्या पॉईंटवरती येऊयात की होम वर्कआउट। तर होम वर्कआउटमध्ये लोक काय करतात की म्हणजे 1,500 रुपये 2,000 रुपयाचे ॲमेझॉनवरती इक्विपमेंट मागवतात आणि रूममध्येच वगैरे होम वर्कआउट करतात। तर मग त्याचं मेन काय तुम्हाला रिझल्ट का नाही भेटणार ते सांगतोय, कारण की जेव्हा तुम्ही जिममध्ये जाता, जिममध्ये काय आहे, जिममध्ये वेगवेगळ्या मशीन्स आहेत, प्रत्येक मशीनला तुम्ही वेगवेगळ्या अँगलने प्रत्येक मसलला तुम्ही ट्रेन करू शकता। पण ते होम वर्कआउटमध्ये तुम्ही तसं करू नाही शकत। होम वर्कआउट रेग्युलर तुमचे 4-5 एक्सरसाइज असतात, म्हणजे पुशअप झाले, पुलअप झाले, ते डंबेल्सने तुम्ही बायसेप मारू शकता, डेडलिफ्ट वगैरे करू शकता, रॉड असणार तुम्हाला ते डेडलिफ्ट वगैरे करू शकता। पण तो लिमिटेड आहे, लिमिटेड वेट्स आहेत। पण जर आता ती जी तुम्ही इक्विपमेंट घेता तो इक्विपमेंट तुमचा कितीला पडेल, जवळ 2,000 पर्यंत पडेल। आणि अशा खूप काही जिम आहेत की त्यांची फी फक्त 500 रुपये मंथली आहे, त्यापेक्षा पण काही कमी आहेत। पण मी तुम्हाला एकदम बेसिक सांगतो की 500 रुपये मंथली जिमची फी आहे। तर मग तुम्ही जर तिथं 2,000ची इक्विपमेंट घेण्यापेक्षा ती तुम्ही 500-500 रुपये तुमच्या 4 महिन्याची फी निघून जाते इथे। तर तुम्हाला 4 महिने तुम्ही कन्सिस्टंट राहिलात जिममध्ये तर तुम्हाला रिझल्ट पण 4 महिन्यामध्ये चांगले भेटतील। आणि त्यानंतर मग तुम्हाला वाटलं की कंटिन्यू करावी जिम, तर तुम्ही स्वतःहून जिममध्ये पैसे टाकण्यासाठी स्वतःहून पैसे सेव्ह कराल। म्हणजे जे तुम्ही बाहेर आता महिन्याला 500 रुपये सेव्ह करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे। कुठेही बाहेर गेलं तरी बर्गर, पिझ्झा याच्यामध्ये तुमचे पैसे निघून जातील, तर ते पैसे तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा। आणि मी देखील 500 रुपये मंथली जिम होती तिथेच मी जायचो, पण आम्हाला ट्रेनर जो आहे तो ट्रेनर एकदम म्हणजे प्रॉपर आम्हाला बेसिकच्या गोष्टी टू ॲडव्हान्समध्ये सगळं काही सांगितलेलं आहे त्याने, विदाऊट पर्सनल ट्रेनिंग त्याने आम्हाला सगळे काही गोष्टी नॉलेज सांगितलेले आहे। आणि तोच मी नॉलेज आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतोय की तुमची पण लवकरात लवकर बॉडी बनावी। बॉडी बनते नाही बनत ही पुढची गोष्ट आहे, कारण बॉडी बनणे सगळ्यात कठीण काम आहे। कारण की बॉडीचा जो मायनर मसल जो आहे, मसल ग्रोथ एकदम मायनर होते। म्हणजे तुम्ही समजा 1 महिना जिमला जाताय तर तेव्हा कुठे तुमचा एकदम मायनरली म्हणजे 1 mm असा मसल ग्रोथ होते। पण हा मसल गेनिंग किंवा फॅट लॉस हा सगळा गेम आहे तो तुमचा डाईटवरती आहे। तर तुम्हाला डाईट देखील कंटिन्यू ठेवावा लागेल, डाईटसुद्धा करावं लागेल। डाईटसाठी जर तुम्हाला मोठी व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजे फॅट लॉससाठी पाहिजे असेल की गेनिंगसाठी पाहिजे असेल, तर याच्यासाठी मला कमेंट करा। मी कमेंट सर्वांचे रीड करतो आणि सर्वांना रिप्लाय देतो। तर मग याच्यावरती मी नवीन व्हिडिओ देखील बनवेल आणि होम वर्कआउटवरती मी एक नवीन शॉर्ट व्हिडिओ देखील बनवणार आहे, तर मग ती देखील मी अपलोड करेलच। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो देखील करा। धन्यवाद।